इन्फोसिसचे प्रमुख नारायण मूर्ती यांनी आठवड्यात 70 तास काम केलं पाहिजे असं विधान केल्यानंतर यावर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या। यानंतर आता एक पाऊल पुढे टाकत LNTचे चेअरमन SN सुब्रमण्यम यांनी आणखी एक विधान केले। हे विधान आहे आठवड्यात 90 तास काम करण्याबाबत। रेडिट या प्रश्नोत्तरांच्या साईटवरती त्यांचा हा एक व्हिडिओ व्हायरल झालाय आणि त्यानंतर पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय। पाहुयात नेमकं ते काय म्हणाले। रेडिट या प्रश्नोत्तरांच्या मंचावरती या संभाषणाचा एक व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय। हा व्हिडिओ आता व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये SN सुब्रमण्यम हे एका अंतर्गत बैठकीला संबोधित करताना दिसतायत। सुब्रमण्यम यांनी आपलं म्हणणं मांडताना अमेरिकी कर्मचारी आणि चीनी कर्मचारी यांच्यातील तुलना करून दाखवली आहे। त्यांनी म्हटलंय की अमेरिकेतील कर्मचारी हा आठवड्याला 50 तास काम करतो आणि चीनी कर्मचारी हा आठवड्याला 90 तास काम करतो। सुब्रमण्यम यांनी वीकेंड घरी घालवण्याची संकल्पना ही आपल्याला मान्य नसल्याचं अप्रत्यक्षपणे सांगितलंय। त्यांनी म्हटलंय की घरी बसून काय करणार, किती वेळ तुम्ही बायकोला बघत बसाल आणि बायको तुम्हाला बघत बसेल। सुब्रमण्यम यांनी म्हटलंय की मला खेद वाटतो की मी तुम्हाला रविवारीही काम करायला लावू शकत नाही। तसं झालं असतं तर मला आनंद झाला असता, कारण मी रविवारीही काम करतो। तुम्हाला काय वाटतंय, सुब्रमण्यम यांच्या वक्तव्याशी तुम्ही सहमत आहात का की हा अतिरेक आहे? आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा। आमच्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।